अक्षरी शब्द प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आलेला आहे. आपण केव्हा तरी कुणावर तरी मनापासून प्रेम केलेलं असतं. प्रेम हा विषय निघाला की लगेच कुठल्या तरी प्रियकर आणि प्रेयसीचं प्रेमच आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. कुठलं तरी एखादं लफडं डोळ्यासमोर उभं राहतं किंवा त्याचं आणि तिचं झेंगाट आहे असंच आपण म्हटलं जातं. परंतु विसरून जातो आपण आईचं सुद्धा मुलावर प्रेम असतं, वडिलांचं मुलांवर प्रेम असतं, भावा भावाचं प्रेम असतं, बहिणीचं भावावर प्रेम असतं, दोस्तांचं मित्र मित्रांचं प्रेम असतं. पण ही सगळे प्रेम बाजूला करून फक्त प्रियकर आणि प्रेयसीचंच प्रेम डोळ्यासमोर उभं राहतं. हरकत नाहीये. पण लोककलेच्या माध्यमातून हे प्रेम अबाधित ठेवलं गवळणीच्याच माध्यमातून. गवळण जे राधेच्या आणि श्रीकृष्णाच्या प्रेमाची प्रचिती देणारे आहे. असंच हे प्रेम या गवळणीच्या माध्यमातून ज्यावेळेस साध्य होते ती जोडते. असंच नातं यानंतर न जोडलं जाईल रावजी आणि भाऊजी.
आणि सहकार्याच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. लावण्य चंद्रा कार्यक्रमाचे संपर्क प्रमुख आहेत, जे नाट्य आणि अनेक विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं विश्वसनीय नाव या पश्चिम महाराष्ट्राला माहीत आहे असं आमचे मित्र आदरणीय नंदूजी पाटील. खर तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हा जाणकार रसिकांची सेवा करण्याची जी संधी आम्हाला मिळालेली आहे. शब्द पावसाची धार ज्यावेळेस कोसळते त्यावेळेस या पावसाच्या धारेबरोबर तिचं मनही तेवढंच बहरलेलं असतं, फुलून आलेलं असतं. एखाद्या पाकळीवर जर ते पावसाचे थेंब पडले तर तिला जशी टवटवी येते तशीच टवटवी हिला आणि हिच्या नृत्याला येते. इतकं नाजूक वय आहे तुझं माझ्या फुला. बघा शब्द काय आहेत. इतकं नाजूक वय आहे तुझं माझ्या फुला की रंग देखील तुझ्या पाकळ्यांवर आता भार वाटू लागलेले आहेत. आणि मग थेंब आणि थेंब तिला शहारून आणि मोहरून टाकतो. त्याच थेंबाने त्याच बहरलेल्या त्या लावणीनं ती या गीताला अजून रोमांटिक करून टाकते. आपल्या बिंदास्त आणि मदमस्त नृत्यानं या मैफिलीला गाजवण्यासाठी येते. Thank you.
शिजलं अडकानं दुखती दाढ सजनी रस रस वाढ अडकानं दुखती दाढ सजनी रस रस वाढ मोठ्यानं वाजलं मोठ्यानं शिजलं मोठ्यानं वाजलं मोठ्यानं शिजलं अडकानं दुखती दाढ सजनी रस रस वाढ अडकानं दुखती दाढ सजनी रस रस वाढ दुखती दाढ सजनी रस रस वाढ पे सबका ध्यान होता है आवड मला ज्याची मी त्यालाच तुझ्यात बोल्यात आता मी मानलं आवड मला ज्याची मी त्यालाच तुझ्यात बोल्यात आता मी मानलं शेजारी खायला नाही तेव्हा लागली बोलायला लागलं मी बोलायला जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्वांच्या, कारण त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी हा कार्यक्रम करण्याची संधी आम्हा सर्व कलाकारांना या ठिकाणी मिळालेली आहे. सुंदर ऑडियन्स आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. खास करून माता भगिनींची उपस्थिती मोठ्या संख्येने या ठिकाणी आहे, म्हणून जरा जोरदार टाळ्या माता भगिनींकडनं आल्या पाहिजेत.
क्या बात आहे. यानंतर आमचे सर्व मित्रमंडळी ही या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही टाळ्या वाजवायच्या नाहीत, फक्त शिट्ट्या वाजवायच्या. आरडायचं नाहीये. शिट्टी शिट्टी वाजत शिट्टी नाही येत. आजच माझा झालाय पगार